तर जर कोणता व्यक्ती माझ्या जवळ असेल ना, मित्र म्हणा किंवा इतर कोणी, आमच्यात सर्वात जास्त बोलला जाणारा टॉपिक म्हणजे मराठी मूव्हीज. काही लोकं बोलतात, की मराठी मूव्हीज एवढ्या चांगल्या नाहीत, नाटकं खूप चांगली आहेत मराठीतली. मी म्हणेन मराठी मूव्ही पहिल्या पण चांगल्या होत्या आणि आत्ता सुद्धा चांगल्या आहेत. फक्त ना मराठी इंडस्ट्रीकडे तेवढा पैसा नाही, जेवढा साऊथ आणि बॉलिवूड जेवढा ओततो ना मार्केटिंगला, तेवढा पैसा नाही. नाहीतर मराठी इंडस्ट्री ॲक्चुअली ह्या इंडस्ट्रीजला पण खाऊन टाकेल अख्खी. तर मी जुन्या मूव्हीजबद्दल बोलणार नाही. डोंबिवली फास्ट किंवा भरत जाधव किंवा संजय नार्वेकरांच्या मूव्ही, कारण की पूर्ण दिवस संपेल असा मग. तर अमय वाघच्या 2 मूव्हीज मला खूप आवडतात. एक तर मी बोलीन मस्ट वॉच आहे. Netflixवर आहे ही मूव्ही. ह्या मूव्हीचं नाव आहे मुरांबा. ही एक टाईपची रॉमकॉम आहे. ही खूप चांगली मूव्ही आहे. मी बोलीन ही मूव्ही नक्की बघा. मी जर ज्या मूव्हीजना मी नक्की बघा बोलीन ना, त्या खरंच बघा, त्या खूप छान मूव्ही आहेत. दुसरी मूव्ही म्हणजे मी जस्ट रिसेंटली प्राईमवरती बघितलेली लाईक आणि सबस्क्राईब, ह्या 2 मूव्हीज अमय वाघच्या मला खूप आवडतात. तर मराठी मूव्हीज बोललं आणि नागराज मंजुळे हे नाव आपण कसं विसरू शकतो. मूव्हीज लाईक सैराट, फॅन्ड्री, नाळ आणि मी त्यांची एक रिसेंटली जस्ट वॉच केलेली मूव्ही प्राईमवरती, घर बंदूक बिर्याणी. त्यामध्ये त्यांचा पोलिसचा जो रोल होता तो खूप छान होता. माझी फेव्हरेट ह्यांची, ह्या तर नागराज मंजुळेच्या फिल्ममधली माझी सगळ्यात फेव्हरेट आहे फॅन्ड्री. आय गेस फॅन्ड्रीमध्ये जो डिस्क्रिमिनेशन वगैरे ज्या प्रकारे दाखवलं आहे, खूप छान मूव्ही आहे ती. आणि सेकंड फेव्हरेट विल बी सैराट. मी बोलीन जर तुम्हाला नागराज मंजुळेची कोणती मूव्ही बघायची आहे, मी तुम्हाला एकच मूव्ही बघायला बोलीन, ती म्हणजे फॅन्ड्री. ती नक्की बघा. तर उमेश कामतचं आणि प्रिया बापटचं आणि काय हवं हे सर्व मला माझे फिमेल फ्रेंड सांगत असतात, की अशी रिलेशनशिप असावी हे ते. पण आय फील रिअलिस्टिक वेमध्ये रिलेशनशिप कशा असतात, काय भांडणं होतात आणि त्यामधून कसं बाहेर निघायचं, हे एक सांगणारी एक छान मूव्ही आहे टाइम प्लीज. ह्याचे काही कॉमेडी सीन पण तुम्हाला दिसतील, ज्यामध्ये ते उखाणा घेते, ते सगळे सीन्स इंटरनेटवरती. टाइम प्लीज एक रॉमकॉम मूव्ही आहे, खूप छान मूव्ही आहे. मी ही मस्ट वॉच बोलीन, ही पण एक मूव्ही. आणि सेकंड मूव्ही आहे बालकडू. बालकडू जर कोणाला मराठी भाषेवरती प्रेम असेल, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवरती जर प्रेम असेल, तर मी बोलीन बाळकडू ही नक्की बघा. बाळकडूमध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजामध्ये त्याशी बोललं जातं, उमेश कामतशी ते बोलतात ना, म्हणजे डबिंग केले, खूप छान केलंय ते. आणि इट इज अ रिअली ग्रेट मूव्ही आय फील. मराठी इंडस्ट्रीमधलं एक नाव म्हणजे आत्ता जे फेमस आहे, विच विल बी कश्मीर महाजनी. तर कश्मीर महाजनींचे जे वडील रवींद्र महाजनी होते, ते पण खूप चांगले ग्रेट ॲक्टर होते आय वुड से. कश्मीर महाजनी देऊळ बंद आणि आत्ता फुलवंती वगैरेसाठी फेमस आहे. बट मला त्यांच्या ह्या 2 मूव्हीज खूप आवडतात. त्यामधली एक मी बोलीन मस्ट वॉच आहे, ती म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही. ही तुम्हाला प्राईम, नेटफ्लिक्स आय गेस दोन्हीकडे भेटेल. आणि सेकंड मूव्ही आहे बोनस. ह्या 2 मूव्ही मला खूप आवडतात कश्मीर महाजनीच्या. मी बोलीन दोन्ही बघा. जर तुम्हाला टाइम नसेल तर मी बोलीन मला काही प्रॉब्लेम नाही, बघा. ही एक रॉमकॉम मूव्ही आहे. मी रॉमकॉम मूव्हीज खूप बघतो. मला आय डोंट, रोमॅन्स इज आउट ऑफ माय लीग. तर मी मूव्हीजमध्ये रोमॅन्स शोधतो. आणि मराठी मला माहित नव्हतं आधी, जेव्हा मी मराठी मूव्ही जेव्हा बघायचो नाही ना, मला माहित नव्हतं मराठीमध्ये इतके रॉमकॉम आहेत आणि ते इतके छान आहेत. तर मला काही प्रॉब्लेम नाही, ही त्यामधली एक मूव्ही आहे. आय फील महेश मांजरेकर वेन इट कम्स टू डायरेक्शन आणि ॲक्टिंग, कोणी बीट नाही करू शकत त्यांना. त्यांची डायरेक्शन इन वास्तव वगैरे ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांची रिसेंट फिल्म जुना फर्निचर वॉज अ हिट. आय वुड से इट वॉज अ रिअली ग्रेट मूव्ही. मी रिसेंटली ती मूव्ही ना जस्ट प्राईम माझ्या टीव्हीमध्ये लावलेला आणि माझ्या पप्पांना दाखवत होतो. माझे पप्पा, माय डॅड इवन क्राईड वॉचिंग दॅट मूव्ही. आणि अपार्ट फ्रॉम दीज मूव्हीज, शिक्षणाचा आईचा घुम, माझे मित्र आम्ही अजून त्या मूव्हीजवरती जोक मारतो, हसतो. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, ही मूव्हीबद्दल मी पुढे जाऊन बोलणार आहे. आणि रेगे, अ रिअली नाईस मूव्ही आय वुड से. रियालिटीवरती बेस्ड आहे, रिअल स्टोरीजवरती बेस्ड आहे. आणि मूव्ही विच मोस्ट पीपल माइट नॉट नो, केसरी, ही मूव्ही ॲक्च्युली कुस्तीवरती आहे. ही मूव्हीचे सॉंग्स ना मी रनिंग करताना ऐकायचो. इतके मोटिवेटिंग, चांगली खूप मोटिवेटिंग मूव्ही आहे. सो आय वुड से दीज मूव्हीज. ह्यामधले मी जर बोलीन कोणाला बघितल्याच पाहिजेत, तर मी बोलीन जुना फर्निचर नक्की बघा एकदा. आणि बाकी शिक्षणाचा जायचा घू आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाने बघितला असेल. जुना फर्निचर इज अ मस्ट वॉच दो. महेश मांजरेकर सरांवरनं माझ्या लक्षात आले सचिन खेडेकर सर. ह्यांची तर ॲक्टिंग इतकी चांगली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते साऊथ इंडस्ट्रीमध्ये पण काम करतात आणि मोस्टली हे महेश मांजरेकर सरांच्या मोस्ट फिल्ममध्ये आहेतच. तर ह्यांच्या काही मूव्हीज म्हणजे एकतर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, अनदर मूव्ही विल बी मुरांबामध्ये पण आहेत ते.
आणि अजून एक मूवी मी त्यांची प्राईमवर बघितली, दॅट इज शटर, विच इज अनदर ग्रेट फिल्म. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, ह्याबद्दल मी बोलेन. ही माझ्यासाठी, आय डोंट फील ह्याहून पर्सनल कोणती मूवी माझ्यासाठी बनू शकते. ह्या मूवीज बद्दल मला माझे मित्र अजून जोक मारतात की तुला नाही परवडणार भोसले, काय ना काय, म्हणजे काही ना काही आमचे ह्यावरती मस्तीच चालू असते. तर ही मूवी मला नाही वाटत ह्याहून पर्सनल कोणती मूवी माझ्यासाठी तरी बनू शकते. अगेन मी बोलेन तर शटर इज अ नाईस मूवी, यू कॅन वॉच ऑन प्राईम. अगेन स्वप्नील जोशी, आय डोंट नो, मला काही कळत नाही लोक यांना ट्रोल का करतात. एका टायमाला मी हसायचो की चॉकलेट बॉय, काय चॉकलेट बॉय, पण जेव्हा मी यांच्या मूवीज बघायला लागलो ना, मला खरंच कळलं की का हे ह्या स्टेजवर आहेत, का हे सक्सेसफुल आहेत. ह्यांच्या ज्या मूवीज आहेत, ह्यांची ऍक्टिंग किती चांगली आहे. जर तुम्ही समांतर जर ज्यांनी बघितलं असेल, दे वुड नो. एक मन सुद्धा तुझं म्हणून एक सिरियल एबीपी माझ्यावरती लागायची, ह्याबद्दल मी एक शॉर्ट पण बनवलेला. ह्या दोघांमध्ये त्यांची ऍक्टिंग. त्यानंतर मुंबई पुणे मुंबई ची पूर्ण सिरीज, जी 1, 2, 3 जी सिरीज आहे, त्यांचंच काम आहे. जे फिमेल ऍक्टर्स सगळ्यांचं काम इतकं छान आहे. मला मुंबई पुणे मुंबई जर कोणी विचारलं ना, मी तर तो एक वेगळा टॉपिक बनतो माझ्यासाठी बोलायला. मुंबई पुणे मुंबई 1, 2, 3 माझी फेवरेट 2 आहे बाय द वे त्यामधली मूवी. त्यानंतर एक मूवी आहे त्यांची सचित पाटील सोबत फ्रेंड्स म्हणून, ती पण एक चांगली आहे. तू ही रे, ह्या सर्वांमध्ये त्यांची ऍक्टिंग मी स्वतः बघितली आहे, म्हणून मी बोलतो आय डोंट नो व्हाय पीपल ट्रोल देम. ज्या लोकांना वाटत असेल की स्वप्नील जोशी नीट ऍक्टिंग नाही करत, मी बोलून हे सगळे मूवीज त्यांच्या बघा, ह्या सिरीज बघा, तुम्हाला कळेल, तुमची रिस्पेक्ट त्यांच्यासाठी वाढेल. आणि जर मी बोललो मस्ट वॉच काय, आय गेस फ्रेंड्स आणि तुहिरे भेटेल. फ्रेंड्स शोधणं हार्ड आहे, माझा मित्र बोलला कोणत्या OTT वरती नाही आहे. मुंबई पुणे मुंबईच्या मी सर्व सिरीज मी बोलीन मस्ट वॉच आहे. रॉम कॉम आय वुड से, ज्यानी पण म्हणजे खूप छान आहे, अतिशय गोड अशी ती सिरीज आहे. आणि जर तुम्हाला मेंटल हेल्थ वरती अवेअरनेस बद्दल बघायचं तर मी बोलीन मन सुद्धा तुझं. एबी माझानी त्याचे युट्यूब वरती प्रत्येक एपिसोडचे व्हिडिओज टाकलेत, ते सुद्धा बघा मी बोलीन. प्रवीण तरडे, प्रवीण तरडेची मुळशी पॅटर्न, आय वुड से इट इज अ मस्ट वॉच फॉर एव्हरीवन इन महाराष्ट्र. सगळ्यांनी ती मूवी बघावी. त्यानंतर त्यांनी अजून देऊळबंद आणि सरसेनापती हंबीरराव सारख्या मूवीज पण केल्या, ज्याही छान आहेत. पण मला वाटतं मुळशी पॅटर्न ही एक मला खूप आवडली आहे मूवी ही, आणि मी बोलीन सगळ्यांनी बघितली पाहिजे. जी लोक आजकाल तर सगळे झालेत गावची जमीन विकायची, शेती नाही करत कोणी, मग मी बोलीन ही मूवी नक्की बघा, आवडेल सगळ्यांना. प्रवीण तरडेची मी बोलीन ही बेस्ट मूवी आहे. अजून एक मूवी आहे, ही खूप जुनी आहे. मी जुन्या मूवीज बद्दल बोलणार नाही, पण ही मूवी मला रिसेंटली माझा एक मित्र बोलला की अरे तुला ही मूवी लक्षात आहे का, तर मी प्राईम वरती जाऊन बघितली आणि म्हणजे खूप म्हणजे असं नॉस्टॅल्जिया जागा झालं. तर मूवीचं नाव आहे क्षणभर विश्रांती. सचित पाटीलची मूवी आहे. सचित पाटील बाय द वे मी आता जेव्हा स्वप्नील जोशीचा जो फ्रेंड्स मूवी बोललो त्यामध्ये पण आहेत. सचित पाटील, पूजा सावंत, सोनाली कुलकर्णी, मनवा नाईक, सगळे जुने ऍक्टर, म्हणजे आता ही ऍक्टर्स काम करतात, पण जेव्हा ते यंग होते तेव्हाच आपल्या एजचे 20s मध्ये होते तेव्हाची ती मूवी आहे. आणि ह्या मूवीमध्ये जी सोनाली कुलकर्णी जी आहे ना, म्हणजे तेव्हा क्रश होता माझा ती मूवी, त्या मूवीमुळे त्यांच्यावरती. इव्हन सोनाली कुलकर्णीची हिरकणी मूवी खूप छान आहे, तर मी बोलीन ही पण एक चांगली मूवी आहे. तर आशुतोष गोवारीकर खूप छान चांगली मूवीज बनवतात. आता मी हिंदी मूवीज याच्यामध्ये जे स्वदेश बोललेलो त्यांची मूवी आहे. एक ह्यांची मूवी ज्यांनी मला लिटरली रडवलं ती म्हणजे व्हेंटिलेटरच्या एंडिंगला मी लेजिटमध्ये ऑफिसमध्ये ही मूवी बघत होतो आणि मी रडत होतो. लोक मला एक बाई येऊन विचारते काय झालं तुला, मी बोललो काय नाही. इतकी चांगली मूवी आहे. म्हणजे ह्यामध्ये जे मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं काय रिलेशन असतं, काय बॉन्डिंग असते ते ह्या मूवीमध्ये दाखवले. आणि आपले मराठी हाऊसहोल्ड कसे ऍक्ट करतात जेव्हा कोणता सण येतो, हे सर्वही त्या मूवीमध्ये दाखवले. मी खूप चांगली मूवी आहे ज्यामध्ये फॅमिली आणि फादरची बॉन्डिंग दाखवले. इट इज अ मस्ट वॉच. ही पण एक मूवी मस्ट वॉच आहे. एव्हरी मॅन शुड वॉच दिस फिल्म आय वुड से. तर भाऊसाहेब शिंदेच्या 3 मूवीज आहेत, बबन, ख्वाडा आणि राऊंदळ. तिघांच्या स्टोरीज ऑलमोस्ट सेम आहेत. म्हणजे एकामध्ये मिल म्हणजे उसाच्या फॅक्टरीमध्ये जो काम करतो त्याची स्टोरी दाखवली, एकामध्ये शेतकऱ्याची दाखवली. प्रत्येक मूवीमध्ये एका गरीब मुलाची स्टोरी आहे आणि त्याला काय चॅलेंजेस फेस करायला लागतात, एंडिंग काय होते, अशा मूवी आहेत. जरा
डार्कर आहेत मूवीज. मी बोलीन जर राऊंडधळ सोडून बाकी दोन्ही मूवीज डार्क आहेत. सो इफ यू लाईक दॅट काइंड ऑफ मूवीज, ह्या मूवीज युट्यूबवरती अवेलेबल आहेत किंवा प्राईम वगैरे OTT प्लॅटफॉर्मवरती आहेत. मी जेवढ्या मूवी बघतोय तर तुम्हाला वाटत असेल मराठी मूवी मोस्टली भेटत नाही. प्राईमवरती तुम्हाला, मी जेवढ्या हा व्हिडिओमध्ये मूवी बोलतोय अर्ध्या तुम्हाला प्राईमवरती भेटतील. बाकी ZEE5 किंवा युट्यूबवरती तुम्हाला भेटतील. आय गेस नेटफ्लिक्सवरती खूप किंचितच मराठी मूवी असतात. मोस्टली प्राईम, ZEE5 आणि युट्यूबवरती तुम्हाला ह्या मूवीज भेटतील जेवढ्या मी बोलतोय. खूप लोकांना वेड ही मूवी खूप आवडत असेल. मला ही तितकी नाही आवडत. मला ती लहान मुलगी जी घेतलेली ऍक्टिंग वगैरे तिची आवडली. पण मला वाटतं, कारण की मी ओरिजिनल बघितलंय. मजली ही एक ओरिजिनल साऊथ मूवी आहे, त्याचं रिमेक आहे वेड. जर मला म्हणून त्यामुळे मे बी नाही आवडत. वेड ही चांगली मूवी आहे. जर कोणी बघितली नसेल त्यांनी ती मूवी बघावी. फिमेल सेंट्रिक मूवीज तर दोनच मूवी मी सांगेन. ह्या मला वाटतं प्रत्येक वुमेननी बघितल्या पाहिजे. ही फर्स्ट मूवी तर नक्कीच बघितली पाहिजे, अनन्या. ऋता मॅमनी ह्यावरती किती स्ट्रगल केलंय ते ह्या रोलसाठी. त्यांनी इंटरनेटवरती शेअर केलं, तुम्ही जाऊन बघू शकता. आय फील अनन्या ही मूवी प्रत्येक वुमेननी बघितली पाहिजे एकदा लाईफमध्ये. प्राईमवरती अवेलेबल आहे. आणि दुसरी मूवी ही ऍक्च्युली एक रॉमकॉम आहे, पण ह्यामध्ये प्रत्येक रोमॅन्स मूवीमध्ये ना स्टोरी लाईन ना, ही मी जेवढ्या पण मूवीज बघतो मोस्ट आता टीव्हीवरती पण, स्टोरी लाईन ना एक मेल लीडला फॉलो करते. एक हिरो आहे, त्या हिरोचे काही ना काही स्ट्रगल आहेत आणि ऍट दी एंड तो त्या स्ट्रगलला अचीव्ह करतो. पण ह्यामध्ये फिमेल सेंट्रिक मूवी आहे ही. ह्यामध्ये स्टोरी लाईन फिमेलच्या साईडनी जास्त आहे. म्हणून मी बोलीन कॉफी आणि बरंच काही ही मूवी बघावी तुम्ही, जर तुम्हाला फिमेल आहात आणि तुम्हाला रॉमकॉम बघायचं आहे. तर आता मी शेवटच्या काही 3-4 मूवीज बोलीन ज्या मी रिसेंटली बघितल्या आहेत आणि त्या खूप चांगल्या आहेत. मी बोलीन घरात गणपती की घरात गणपती, आय डोंट नो हाऊ टू स्पेल इट. पण ही मूवी ना, प्रत्येक घरामध्ये जेव्हा गणपती येतो, गणपतीचा सण असतो, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. तो सण असा आहे की भांडणं वगैरे मिटवून सगळे एकत्र येतात, ते सर्व ह्या मूवीमध्ये दाखवले. ही मूवी खूप, म्हणून प्रत्येकाला पर्सनल असं एक रिलेटेबल वाटते आणि खूप चांगली मूवी आहे ही. मला वाटतं ही मूवी सर्वांनी बघावी. आत्म पॅम्पलेट ही एक मस्त मूवी होती, मी हल्लीच बघितली. नरेटिव्ह, पूर्ण मूवी नरेटिव्ह वे मध्ये आहे. आणि मूवीचा जो लास्ट पार्ट आहे ना, हा सोमय्या कॉलेजमध्ये शूट झालाय. मी त्या कॉलेजमध्ये होतो. मला मूवी जेव्हा एंडिंग जेव्हा मी बघत होतो, मी बोललो अरे हे माझं कॉलेज आहे, माझं कॉलेज आहे. खूप चांगली मूवी आहे आत्म पॅम्पलेट. आत्म पॅम्पलेट नंतर अजून एक मी रिसेंटली मूवी बघितली, अलीबाबा आणि 40तले चोर. ही खूप एक फनी मूवी आहे. ह्याचा जी स्टोरी लाईन आहे ना, ती खूप छान आहे. म्हणजे स्टोरी तुम्हाला एक ब्रीफ देतो की मित्र असतात, म्हणजे सगळे 40s मधले आहेत, म्हणून हे 40तले चोर असं नाव आहे. सगळे 40s मध्ये आहेत त्यांच्या, आणि मित्र आणि त्यांच्या वाईफ पार्टी करतात आणि त्या पार्टीमध्ये लाईट जाते काही सेकंदासाठी, आणि त्यामध्ये एक किस्सा आणि एक स्लॅपचा साऊंड येतो, आणि मग प्रत्येक जण एकामेकाकडे शक्की नजरेने बघायला लागतं, आणि काय होतं पुढे ते या मूवीमध्ये दाखवलंय. ही एक छान मूवी आहे, मला ही कन्सेप्ट खूप आवडली. आणि लास्ट एक मूवी जी मी ह्या व्हिडिओच्या एंडिंगला सांगतोय आणि हे मी व्रॅपअप करेन, पुष्कर जोगची बाप माणूस. रिअली नाईस मूवी, स्लाइस ऑफ लाईफ, फील गुड मूवी आहे. प्रत्येक म्हणजे अशा मूवी बनत नाही मराठीमध्ये. खूप चांगली मूवी आहे, प्राईमवरती आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा तुमच्या फेवरेट मूवीज. तर भेटूया अशाच व्हिडिओ सोबत. जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा. बाय.